प्लीज वेळ घेऊ नका जास्तीचा. तुम्ही मॅच सुरू करा. विनंती असेल आपल्याला. महबूब सर आणि फुवाद सर या सामन्याचं पंचांचं काम पाहतील. बिलाल सर चुकी दुरुस्ती मॅचचा पंचांचं काम पाहतील. आतिश पहिला चेंडू सुरेख खेळलाय. अमिशने आता स्ट्राईक करेल प्रथमेश. नाश्ता केलेले अमिशने एकेरी धाव घेऊन आपल्या आणि संघाचं खातं उघडलं. वर्मा कॅटरेस संघाचं खातं उघडलं त्यांनी. MMPTCL मध्ये आताच तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून जर आमच्यासोबत जोडला असेल तर समालोचन कक्षातून मी हरीश टिकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. या लीग मध्ये चॅम्पियन्स लीग मध्ये महाड माणगाव पोलादपूर तालुका चॅम्पियन्स लीग. आतिश पंचांच्या बाजूनी प्रथमेश साडी. चांगला चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर मधून हा स्ट्रोक खेळला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. प्रथमेश आपलं खातं उघडते. अमिशने आपलं खातं उघडलं होतं. धावसंख्या होती 3. कॅप्टननी सांगितलं होतं की 100+ धावा आम्ही करण्याचा मानस आहे. त्या प्रकारची फलंदाजी आहे. बॅटिंग लाईनअप आहे. प्रथमेशवर त्यांचा खूप भरोसा आहे. सनीनी सांगितलं की 70+ धावा आम्ही करू देणार नाही. अर्थात कुणाचं वर्क प्लॅन आता एक्झिक्यूट होते. इथे हा चांगला स्ट्रोक आहे कव्हर मधून. इथे धावात करण्याची होती संधी. फेक थोडी चांगली आणि ताकदी असती गोलंदाजाने ती पकडली असती कदाचित अमिशला या दुसऱ्या धावेचं अमिश महागात पडलं असतं. पण 2 धावा इथे पूर्ण होत आहे. त्या 2 धावांनी धावत संख्येत भर पडली. धावत संख्या होती 5. खराब गोलंदाजी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रथमेशचा. पंचांचा इशारा येणे आहे वाईड प्लस या 2 एकूण 3 धावा. स्वैर गोलंदाजी खराब गोलंदाजी इथे आतिशची पाहायला मिळते. धावसंख्या 3 धावांनी होते 8 तब्बल. आतिश रिव्हर्स अटेम्प्ट केला होता इथे प्रथमेशनी. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही दूरपर्यंत. बॅट आणि बॉल मध्ये खूप मोठं अंतर पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू इथं आतिश हाताळताना दिसतोय. शेखर 11 विलास एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्या गोलंदाजापर्यंत जाऊन चर्चा करताना स्क्वेअर ऑफ द विकेट तो क्षेत्ररक्षण करते. पण एका यंग गोलंदाजाला विलासचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं ठरेल. कारण एक अनुभवी खेळाडू आहे विलास. पुन्हा आपल्या गोलंदाज क्षेत्ररक्षण मार्कवर तब्बल मिड विकेटला क्षेत्ररक्षण करते विलास. आतिश गोलंदाजी करेल. प्रथमेश साडी पंचांच्या उजव्या बाजूनी. हा परफेक्ट यॉर्कर होता पण तितकाच चांगला खेळून काढला. ओरपिच लाईनचा चेंडू होता. यॉर्कर चुकला इथे. पहिला चौकार आजच्या दिवसातला प्रथमेशच्या बॅटमधून. चौकार आणि दुहेरी अंकामध्ये धावत संख्या जाते. आज सुरुवात करतानाच 12 धावा. पॉवर प्लेची चांगली सुरुवात वर्मा कॅटरेस संघाकडून इथे पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. वाह देखना स्ट्रोक स्वीपर कव्हर मध्ये दन 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 करत जातोय चेंडू सीमा रेषा पार.
ते सांगता धावा आल्या तब्बल 16. शेवटच्या 2 चेंडूवर धावा आले 8. दोन चांगले चौकार पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता प्रथमेश. पाहिला आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर आहे. कंसालात लगावली त्या चेंडूच्या आणि कव्वरच्या वरून फेकला त्याला सीमा पार चौकार. बंदुकीतून गोळी सुटावी तितक्या वेगाने चेंडू निघून गेला. धन धन करत आउटफील्ड स्लो असताना सुद्धा वेग प्रचंड होता चेंडूच्या मागे. चांगला प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट, चेंडू कनेक्ट झाला होता प्रथमेशचा आणि चौकार पाहायला मिळाला. विलास आता गोलंदाजीसाठी येतोय. इनएक्सपिरियन्स खेळाडू विलास सुर्वे. मोठ्या मोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून विलास खूप खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. खूप सारा अनुभव गाठीशी आहे. खूप क्रिकेट तब्बल गेली 1.5 ते 2 दशक तो क्रिकेटला देतोय. अमिश बॅटची बाहेरची कडा घेतली. स्लिपला क्षेत्ररक्षक असता तर आज झेल झाला असता. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या लाईनवर, कारण चौकार अडवण्यासाठी. त्यामुळे विलासला यश मिळणार नाही. पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय विलास. प्रथमेश जो चांगली फलंदाजी करतोय तो आता अमिशकडे जाऊन चर्चा करतोय की एक्झॅक्ट तुझं काय चूक होते तुझ्याकडून स्ट्रोक खेळताना हे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. विलास मात्र आपला अनुभव पूर्णपणाला लावताना इथे पाहायला मिळते, कारण त्याला माहिती आहे पहिल्या षटकात धावा दिल्यात गोलंदाजांनी. हा परफेक्ट यॉर्कर सन्मान दिला. एक मनगटी फटका खेळला शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकेरी धाव मिळेल इथे अमिशला. एकेरी धावा आणि धावत संख्या होते 17 धावा. क्षेत्ररक्षण फलंदाजानुसार बदलवून घेतोय विलास. याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात एक्सपिरियन्स. त्याला माहिती आहे प्रथमेशची ताकद काय आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तो लॉंग ऑन रिझनला गेलो. काहू कॉर्नरला आहे. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मध्ये त्यांनी ठेवलाय आतिशला. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. विलास फटका बसलाय प्रथमेशचा. इथे संधी निर्माण झाले. सनी गुलगुले ती दोन्ही हातांनी स्वीकारतोय. प्रथमेशच्या पारीचा अंतर. पहिला झटका, पहिला हादरा इथे मिळतोय. नवीन फलंदाज इथे मिलिंद. प्रथमेश बाद झालाय. चांगली सुरुवात केली होती. 2 चौकार त्यांनी पहिल्या षटकात. शेवटच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर टोकला होता. यावेळेस त्याला संधी मिळाली. दबाव त्याच्यावर आता, कारण अमिशच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. चेंडू डॉट करत होता. त्यामुळे प्रथमेशनी तो धोका पत्करला मोठा स्ट्रोक खेळण्याचा, पण त्याला दुर्दैवीरित्या बाद व्हावा लागला. हा चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिझन मधून जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. अमिशला मिळते एकेरी धाव. मिलिंद पहिल्यांदा स्ट्राईक करेल. संघाची धावसंख्या आहे 18 धावा. विलासने मात्र धावांवर रोख लावलाय. त्यांनी दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं. अमिशला त्याला कुठलाही स्ट्रोक त्याने खेळू दिला नाही, रूम बनवून दिला नाही. तो रीड करतोय फलंदाजाला, फॉलो करतोय. प्रथमेशला सुद्धा त्यांनी अप्रतिम चेंडू हाताळला. बॅटची बाहेरची कडा घेतली आणि चेंडू तिथेच उडाला. सनीने तो अप्रतिम झेल टिपला. विलास अप्रतिम गोलंदाजी हाताळताना. पॉवर षटक. फक्त हलक्या हाताने ब्रश केला होता बॅटला. एक सुरेख मनगडी फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार चौकार.
आज थोडासा एखादा नियम बदलला आहे, कारण जर चेंडू नवीनच आहे, जर तो तिसऱ्या ओव्हर नंतर गहाळ झाला, खराब झाला किंवा हरवला तर तुम्हाला रोल बॉल दिला जाईल. पण तिसऱ्या षटकातील शेवटचा जरी चेंडू असेल आणि तो हरवला असेल तर तुम्हाला न्यू बॉल नवीन चेंडूनीच खेळावं लागेल. हा आजच्या दिवसाचा एक नवीन नियम आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लेग स्लिप मध्ये. पुल करण्याचा इरादा होता मिलिंदचा, बॅट आणि बॉलचा संपर्क तितका झाला नाही चांगला. एकेरी धाव मिलिंदला मिळते. इथे षटकाची होते विलासच्या सांगता, अर्थात की चौकार खराब केला क्षेत्ररक्षणामुळे. एकेरी धाव आणि धावसंख्या होते 23 धावा. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालीत. 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत. फलंदाज आता पुढील 5 षटकापर्यंत पॉवर प्ले कधीही घेऊ शकतात. 6वं षटक अनिवार्य असेल जर खेळाडूंनी सांगितलं नाही तर ते पंच घोषित करतील की 6वं षटक बॅटिंग पॉवर प्ले असेल. त्यामध्ये फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. तर हाही या स्पर्धेचा नियम. चला, वेळ घेताय तुम्ही, अतिरिक्त वेळ घेताय सनी गुलगुले, लक्षात घ्या. एक्झॅक्ट 10 मिनिटं आपण सामना उशिरा सुरू केलाय. तुम्हाला 40 मिनिटंच मिळतात. त्या 40 मिनिटात तुम्ही ही 8 षटकं कव्हर करायची आहेत. ऑफिशियल टाइम त्याच्यात गणला जाणार नाही, पण तुम्ही घालवलेला वेळ तो तिथे गणला जाईल. आणि तुम्ही जर 40 मिनिटाचा अतिरिक्त वेळ खर्ची करताय तर तुम्हाला आयोजकांकडून दंडित केलं जाईल. मग ती पेनल्टी कुठल्याही स्वरूपाची असेल त्याचा सर्वस्व अधिकार हा आयोजकांकडे असेल. अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिमाद खतीब, अर्थात तवक्कल बेकरीचे ओनर सर्वेसर्वा, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक फवाद जडा. ही स्पर्धा, हे मैदान आपल्याला ज्यांनी करून दिले ते तन्वीर देशमुख, कमाल सय्यद, ज्याने अप्रतिम मेहनत करून दिले. झेब देशमुख एक सातत्याने ह्या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि फेअर, त्यांना खूप स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेले खेळाडू त्यांना खूप आवडतात. अर्थात ते स्वतः खरं बोलतात, त्यामुळे त्यांना कुणाचंही खोटं बर्दाश्त होत नाही. काल आपण पाहिलं एक षटकार गेला होता, त्यांचाच क्षेत्ररक्षक बॉर्डरलाईनच्या बाहेर होता, पण त्या क्षेत्ररक्षकाने लाईनमॅनच्या आधीच त्यांनी सांगितलं की तो षटकार आहे. आणि निर्णायक सामना होता. कदाचित ते तिथे त्यांना संधी होती की आऊट आहे हे सांगितलं असतं तर निर्णय त्यांच्या बाजूने लागला असता, मॅच जिंकला असता. पण ते गेले अर्थात फेअर डिसिजनच्याकडे. तर या सगळ्यांच्याच मेहनतीने PTCL इथं खऱ्या अर्थाने संपन्न होते. आता स्वतः गोलंदाजीसाठी कर्णधार सनी गुलगुले, पंचांच्या डाव्या बाजूनी रेवाचा अटेम्प्ट केला, फक्त दिशा दिली. चांगला स्ट्रोक मिलिंदच्या बॅटमधून, जातोय चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार. चांगला चौकार आलाय आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट अटेम्प्ट केला होता पण ताकद झोकून दिली नाही, नजाकत दाखवली. फक्त टायमिंग वर भरोसा ठेवला मिलिंदनी, फक्त दिशा दिली. फुलटा चेंडू होता, खराब चेंडू होता सनी गुलगुलेचा. चांगली संघ बांधणी केली सनी गुलगुलेने. पाहायला मिळाले तर विलास सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू त्याच्या कर्णधारीशिप मध्ये आहे. सूरज मस्कर सारखा एक चांगला फलंदाज, थर्ड सर्कल मधला चांगला फलंदाज आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळते. आता क्षेत्ररक्षण करते. 1-2-4 खेळाडूंचा चांगला परिचय माझा M3SPL मध्ये घडला होता, भव्य स्पर्धा तिथे, आणि यांनी अतिशय चांगली कामगिरी दाखवली होती. सनी, हा चांगला फटका आहे मिलिंदचा. फुल लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या वरून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. फलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुलटॉस टाकला त्यांनी. आता खूपच आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेला. धावसंख्या वधारते. धावसंख्या होती तब्बल 31 धावा. तिसरं षटक सुरू आहे. धावा इथे येत आहेत, त्यासाठी जास्तीची मेहनत मात्र फलंदाजाला करायची नाहीये, असं चित्र सध्या मैदानात सुरू आहे. चुका गोलंदाजाकडून होत आहेत. विलासने चांगली गोलंदाजी हाताळली. पहिलं षटक आतिशने टाकलं, ते सुद्धा महागडं ठरलं. 16 धावा आल्या.
त्यानंतर आता सनीने 2 चेंडूतच 8 धावा दिल्या. हरिवाचा टेम्प पुन्हा एकदा जोरदार अपील इथे. दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असा फटका ज्याला म्हटलं जातं. दुधारी तलवार खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेस दिवाळी नसते आपण म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवर आला होता चौकार, पण याही वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिलिंदकडून तो अयशस्वी ठरला. एकेरी धाव आली त्याला, त्याच्याच खात्यात ही नोंदली जाईल कारण बॅटला चेंडू ब्रज लेग बायज आहे. पंचांचा इशारा येतोय की अतिरिक्त धावांमध्ये ती मोजली जाईल. मिलिंदला ती धाव मिळणार नाही. आता स्ट्राईक मात्र असेल अमिशकडे. अमिश धावा येत नाहीत अमिशच्या बॅटमधून, टायमिंग होत नाहीये. इथे इथं स्ट्रोक झुंजताना दिसला. चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाद करण्याची संधी, चांगली फेक इथे पाहायला मिळाली. एकच धाव मिळते. ऐन वेळेस अमिशने मिलिंदला माघारी परतवलं, नाहीतर नक्कीच एखाद्या फलंदाजाला धावबाद व्हावं लागलं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आतिशने. फेकही तितक्याच वेगाने, तो फास्टर गोलंदाज असल्यामुळे चांगली फेक सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विलास खऱ्या अर्थाने कर्णधार जरी सनी गुलगुली असला तरी मैदानात सूत्र हलवण्याचं काम मात्र सर्व अधिकार विलासकडे दिलेत, कारण एक एक्सपिरियन्स सिनियर खेळाडू आहे. सनीचा जोडीदार आपण पाहिला तर मिडविकेटला सूरज आहे. प्रत्येक चेंडू नंतर त्याच्याकडे चर्चा करून तो गोलंदाजी करत आहे. क्षेत्ररक्षण कसं असलं पाहिजे, सूरज मस्करकडे पण चर्चा ज्याची सुरू आहे. सनी सुरेख गोलंदाजी, जोरदार अपील, क्वाड बिहाइंड, फलंदाज बाद, माघारी परतावं लागेल. एस आवाज आला होता, बॅटची इनसाइड कडा घेतली होती. डीजेला मिळेल संधी. सनी गुलगुलीला मिळते यश. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी, एक अचूक टप्पा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आता आलाय मैदानात राहुल. धावा येत आहेत, पण एका बाजूने विकेटही जात आहेत. 33 धावा झाल्या, तिथे 30 षटक सुरू आहे. राहुल कदम स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सनी आडव्या पट्ट्यात पहिल्याच चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न मनसुबा केला होता, एक स्वीप खेळण्याचा, पण इथे सपसेल अपयश आलं त्याला. निर्धाव चेंडू, षटकाची वेळी सांगता. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार दिल्यानंतर मात्र सनी गुलगिलीने वापसी केली खऱ्या अर्थाने. या षटकात मिलिंद सारख्या फलंदाजाला त्यांनी माघारी परतवलं, हे खऱ्या अर्थाने यश आहे त्याचं. चला जास्तीचा वेळ घेऊ नका तुम्ही, चर्चा मसलत करा, हरकत नाहीये. व्यावसायिक क्रिकेटर आहात तुम्ही सगळेजण आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळते. मला हेच टेनिस क्रिकेटचं अजून लक्षात आलं नाही. लेदर क्रिकेटमध्ये 3 ते 3.5 मिनिटात एक षटक संपलं जातं. T20 असेल, टेस्ट क्रिकेट असेल, 50-50 ओव्हरचे असेल, तरी आपण टेनिस क्रिकेटला एका षटकासाठी 5 मिनिटं देतो, तरी षटक 5 मिनिटात संपत नाही. हे दुर्दैव टेनिस क्रिकेटचं आहे. या अर्थाने आपण जर विचार केला तर आपल्या क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन असं म्हटलं जातं, तर ते फेअर स्पोर्ट्समॅनशिप आपल्याकडून होणं गरजेचं आहे मित्रांनो. एक खेळाडू म्हणून ही एक चांगलं लक्षण असतं. ही गुणवत्ता ही तुम्हाला सिद्ध मैदानात करावीच लागेल, हे दाखवावं लागेल. आता जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. विलास पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय पंचांच्या उजव्या बाजूनी. हया इथे फटका बसलाय, सूरज आहे पण सूरजपर्यंत चेंडू पोहोचलाय एक टप्प्याने, त्यामुळे इथे फलंदाज बाद होणार नाही. मिळेल फक्त एकेरी धाव अमिशला.
आम्ही सुरुवातीपासून खेळतोय, पण त्याचं झगडणं झंजणं धावांसाठी सुरू आहे. त्याला धावा मिळतच नाहीत. धावांसाठी त्याचं फटके मारणे, फटके चुकणे हे सातत्याने सुरू आहे. तो स्वतःवर नाराज आहे, नाखुश आहे, हताश आहे. नॉन स्ट्राईकला, कारण त्याचे साथीदार एका बाजूने त्याची साथ सोडून जात आहेत. प्रथमेशने त्याची साथ सोडली, त्यानंतर मिलिंदने एक आशा पल्लवित केल्या होत्या वर्मा कॅटरेजसाठी. 2 चौकार पहिल्या 2 चेंडूवर त्याने ठोकल्यानंतर वाटलं होतं की कुठेतरी धावा आता वाढतील आणि चांगला खेळ मिलिंदच्या मार्टमधून पाहायला मिळेल. हे स्वप्न रंगवलं, त्यात सण वेळेस लगेच जाग आली. ते स्वप्न तसंच अधुरं राहिलं. फलंदाज मिलिंद बाद झाला. सनीने त्याला माघारी पाठवलं आणि आता नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय, तो राहुल कदम. एक मोठा खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला विलासच्या चेंडूचा सामना. पुन्हा एकदा तोच स्ट्रोक जो मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर खेळला होता. जोरात चेंडू लागलाय, अर्थात नको त्या ठिकाणी लागलाय. सेफ्टी इक्विपमेंट असेल तर नक्कीच चांगलं आहे आणि यासाठी आम्ही सातत्याने समालोचन कक्षातून सांगत असतो की विदाऊट सेफ्टी कुणी खेळण्याचा चूक करू नका किंवा तशी रिस्क घेऊ नका. तर एक चांगली गोलंदाजी एक्सपिरियन्स खेळाडू विलास सुर्वे आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक 16 धावांचं राहिलं. त्यानंतर या सामन्यात गोलंदाजांचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळालं. धावांसाठी झगडणं इथं सुरू आहे. अचूक नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळते. विलास सुर्वे तर जबरदस्त आग ओकतोय गोलंदाजी करताना. वेगाचा बादशाह आहे तो. रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट तो देऊ शकतो तुम्हाला. अचूक टप्पा आहे त्याच्याकडे, भेदक मारा आहे. विलास सुर्वे यासाठी ओळखला जातो का सनी गुलगुलीने त्याला ऑप्शनमध्ये बोली लावून आपल्या संघात मुख्य मदार गोलंदाजीची त्याच्या हातात दिली. हे सनीला पक्क माहिती आहे आणि विलास त्याच्या विश्वासाला इथे मैदानात मात्र सार्थ ठरवते. मी पाहिली त्याची 10वी चषकात गोलंदाजी अफजल 11 संघाकडून सुद्धा विलासची. तिथेही त्यांनी विजेतेपद पटकावून दिलं होतं आपल्या संघाला. चांगली गोलंदाजी. आणखीन एक निर्धाव चेंडू. आज राहुल कांबळेची बॅट त्याच्यावर रुसले. बॅट आणि बॉलचा अजूनपर्यंत तरी या सामन्यात संपर्क झालेला नाहीये. तब्बल 4 चेंडू त्यांनी खेळले. चार चेंडू त्यांनी निर्धाव केलेत राहुलने. खरा फलंदाजी अजून खातं उघडलेलं नाहीये. फटका बसलाय. विलास चेंडूच्या खाली आहे. चेंडू मात्र धरणीला दान. झेल सुटलाय आणि राहुलला माहिती नाही आहे. आज त्याची इच्छाही नाही आता खेळण्याची. त्याला वाटलं मी बाद झाले. तो जात होता बाहेर. डगआउट मधून आवाज आला की झेल सुटलाय. 1-2. शेवटचा चेंडू आहे विलासचा. धावा येत नाही आहेत. धावांसाठी झगडणं सुरू आहे. राहुल कदम. झेल सुटला. संधी होती त्याला. राहुलला इथे जीवदान मिळालं. त्या जीवदानाचं, त्या संधीचं सोनं राहुल कदम करेल का? षटकाची इथे विलासच्या सांगता होते. धावा दिल्या नाही विलासने. काय कंजूस गोलंदाजी केली या षटकात. फक्त 2 धावा. अर्थात ती दुसरी धाव आली ती राहुल कदमचा झेल त्यांनी स्वतः सोडला होता. पण राहुल कदमच्या बाबतीत एवढंच म्हणू शकतो आपण, फॉर्म इज टेम्परंट बट क्लास इज परमनंट. हा क्लासिकल खेळाडू आहे. चला वेळ घेताय तुम्ही, जास्तीचा वेळ घेताय मित्रांनो. प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे. आपण 8-8 षटकांचे सामने खेळवते. आयोजकाने आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करा. फेड वाया घालून आपला स्टँडर्ड क्रिकेटचा खाली आणू नका, विनंती असेल. इथून पुढील जो सामना असेल त्यांनी मधल्या इनिंगमध्येच टॉससाठी यायचं आहे. हे कंपल्सरी असेल. जनाम एंटरप्राइजेस विपक्ष तवक्कल बेकरीच्या दरम्यान पुढचा सामना असेल.
35 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. सनी गुलगुले आपल्या वैयक्तिक कोड्यातील शेवटचं षटक आणि संघाकडून 5वं षटक तो घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. कारण आता विलास या सामन्याची सूत्र चालवतोय. आपण पाहिलं कॅप्टन सनी आहे, पण विलासला त्यांनी सर्व अधिकार दिलेत कारण तो विकेट किपिंग करतोय आणि एक अनुभवी खेळाडू आहे. स्ट्राईकला आहे राहुल कदम. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस बनून लॉंग ऑफ रिझनला राहुल कदमने खेळलाय. एकेरी धाव. आमचे मित्र राहुल सावंत महाडवरून ही स्पर्धा पाहतायत. त्यांचाही फोन कॉल इथे आला. एक चांगली स्पर्धा तेही पाहतायत. यूट्यूबवर आनंद घेत आहे स्पर्धेचा. थँक्यू राहुल सावंत. मैदानात राहुल कदम आहे. सूरज आहे चेंडूच्या मागे. थोडस पंबल. दुसरी धाव डायरेक्ट हिट. हो हो, काय फेक होती सूरज मस्करची. विलासलाही वाटलं की तो डायरेक्ट लागेल, त्यामुळे त्यांनी पकडून लावण्याचा प्रयत्न केला नाही. कारण ती चूक विलासची नाहीये आणि सूरजची नाहीये. जर डायरेक्ट हिट झाला नसता, जर हातात थ्रो झाली असती तर विलासने लावलाही असता चेंडू पकडून. पण विलासलाही वाटलं की चेंडू डायरेक्ट हिट होते. जीवदानी तर कसं ना तसं अमिशला मात्र मिळते. काय गोलंदाजी सनी गुलगुलेची. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हाताळला. तितकाच देखणा स्ट्रोक कव्हर मध्ये पाहायला मिळाला. ही फेक थोडीशी खराब होती. सनीच्या डोक्याच्या वरून ही फेक केली. बॅकअप साठी कोणी क्षेत्ररक्षक आले नाही. ही चूक आहे क्षेत्ररक्षक टीमची. कारण तुम्ही पाहिलं तर ऑन साईडला लेग स्लिपचा खेळाडू आहे, लॉंग लेगचा खेळाडू आहे, स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे. हा सूरज जिथे आहे तो मिड विकेटचा आहे, तो गेला नाही ओके. पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जातोय बॅकअपला, पण स्क्वेअर लेगचा आतिश गेला नाही. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे तोही गेला नाही. लेग स्लिपला जो शॉर्ट लेग स्लिपला आहे तोही क्षेत्ररक्षक बॅकअपला नाही. त्याचा भूर्दंड काय झालं, नुकसान काय झालं, ते एक अतिरिक्त धाव वाढली. एकूण धावा मिळाल्या 3. धावसंख्या होती 41. 5वं षटक सनी गुलगुले हाताळते. राहुल कदम साठी. राहुल कदम काय आहे हे त्याने आत्ता दाखवून दिले. लॉंग ऑफ वरून येतोय एक देखणा षटकार. अमोल जाधव यांच्या आवाजातलं सुरेख संगीत, अर्थात जन्मांध आहेत पण अतिशय चांगलं गीतकार, संगीतकार आणि खूपसूरत गायक आपण ऐकला आवाज. वाह, जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र ताकद नाही, नजाकत दाखवली. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या वरून चौकार. आणखीन एक चांगला चौकार राहुल कदमचा येते. आता विलासला लक्षात येत असेल गोल्डन डकचा शिकार झाला असता. भोपळा फुटला नव्हता तेव्हा झेल सोडला विलासनी. आणि विलासला माहिती आहे राहुल कदम काय ताकदीचा फलंदाज आहे. वर्मा कॅटरर्सनी का बोली लावली राहुल कदमला. फलंदाजी तो अतिशय चांगली करतो. कमी उंचीचा खेळाडू पण क्रिकेटमध्ये त्याची उंची खूप मोठी आहे. वामन मूर्ती खेळाडू राहुल कदम. हा स्लोवर वन सनी गुलगुलेचा, पण उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईड बॉल. चांगला फटका राहुल कदमच्या बॅटमधून. आणखीन एक दमदार षटकार.
रोल बॉल याचा रोल. 58 धावा होत आहेत तर 5 षटक. सनी महागडा ठरतोय गोलंदाजी करताना. एक विकेट त्यांनी मागच्या षटकात घेतला होता पण धावा दिल्या होत्या त्यांनी. याही षटकात राहुल कदमने त्याचा खरपूस समाचार घेतला. चौकार षटकार पाहायला मिळाले. आता तातडीची सभा मैदानात भरवली गेली कारण आता काय निर्णय घ्यायचा, कारण सनीला मिळालेत फटके, त्यामुळे चर्चा लांबली. पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक्स आयोजकांना विनंती असेल, पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. चला चला, अंपायरने दिले आपल्याला परमिशन. अतिरिक्त खेळाडू असेल क्षेत्ररक्षण संघाचा, त्यांनी पण पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक संपन्न होते इथे कारण गरमी आहे. आपण पाहाल तापमान तब्बल 28 अंश सेल्सिअस. आता सूर्य जरी उजेड आपल्याला कमी दिसला असला तरी वातावरणातली गरमी आपल्याला जाणवते. 6वं षटक आहे त्यामुळे कंपल्सरी पॉवर प्ले मध्ये येईल. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक राहतील 30 सर्कलच्या बाहेर. मी म्हटलं होतं राहुल कदमच्या बाबतीत की फॉर्म इज टेम्परंट बट क्लास इज परमनंट, आणि त्यांनी क्लास काय असतो तो दाखवला. मागच्या त्याचे 3 चेंडू आपण जर पाहिले त्यांनी फेस केलेले तर एक षटकार, एक चौकार आणि एक पुन्हा षटकार आला होता राहुल कदमच्या बॅटमधून. पहिले तो निराश होता सुरुवातीचा काळ थोडासा, आणि मी सांगत असतो वेळ जाऊ द्यायची. वाघ जखमी झाला तरी तो संपत नाही, तो वेळ जाऊ देतो, थोडा थांबतो आणि मग पुन्हा मैदानात उतरतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन इथे राहुल कदमनी पण ते दाखवलं. पहिले 6 चेंडू पाहाल तर त्याची एकच धाव आली होती. आतिश ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं आजच्या दिवसाचं, तो 6वं षटक पॉवर प्लेचं टाकायला आलाय. बॅटची कडा घेतली, आवाज इथपर्यंत आलाय. पंचांनी आसमानाकडे बोट फिरकावलंय. सुरुवात आलेला आमिष आता मात्र माघारी पडतील. म्हणून मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते. आणि आपल्या जीवनात मेहनत नावाचा मित्र बरोबर असला की आपल्याला अपयश नावाच्या शत्रूची भीती कधी वाटत नाही. इथे मेहनत करताना दिसतोय आतिश आणि त्याला यशही मिळते. तवक्कुल बिक्री रायडर्स चे कॅप्टन अर्थात मसूद गजगी इथे पोहोचत आहेत.
त्यांचे मनपूर्वक MMPTCL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक अष्टपैलू खेळाडू, त्याचा स्थानिक संघ मेहर 11 टेम्पाला, त्याचा व्यावसायिक संघ सुद्धा मेहर 11 टेम्पाला, आणि ॲज अ आयकॉन म्हणून तो खूप साऱ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तो मसूद गजगे पुढील सामन्याचा कॅप्टन असेल. आणि कॅप्टनला विनंती आहे, आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या टेक्निशियनकडे ही इनिंग संपायच्या आत आपण पाठवायची आहे, आणि टॉससाठी मधल्या वेळेत या इनिंग ब्रेकमध्येच आपल्याला हजर राहायचं आहे. आतिश, हा चांगला फटका आहे, पण चेंडूच्या खाली आहे सूरज मस्कर, तो करणार नाही चूक. आलेला फलंदाज आल्या पावलीच परतील माघारी. दोन गडी बाद केलेत आतिशनी. आमिष बाद झाला, अमितच्या नंतर दर्शन मला वाटतं बाद झाला. दर्शन बाद झालाय, आणि आता नवीन फलंदाज आलाय बाळू. नास्टॅकला असेल राहुल कदम असेल स्ट्राईकला. अर्थात प्रथमेश आणि दर्शनचे पिताश्री आमच्या सोबत जुडलेत कॉम्बॉक्स मध्ये, पण दर्शन मात्र भोपळाही फोडू शकला नाही. दुर्दैवरित्या तो बाद झाला. बाळू नास्टॅकला आहे, बाळू स्ट्राईकला आहे राहुल कदम. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा होता, बॅटच्या पट्ट्यात परफेक्ट आला नाही चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण विलास सुर्वेचं स्क्वेअरले लगला. हॅट्रिक मात्र संपन्न होत नाही आतिशची. एकेरी धाव इथे येते. खूप चांगलं क्रिकेट या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, एवढं मात्र नक्की. कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत. वर्मा कॅटरर्स असेल किंवा शेखर 11 भीमनगर महाड असेल, एक चांगलं क्रिकेट आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आता बाळूला साथ द्यावी लागेल राहुल कदमची. आतिशने या सामन्यात तरी, या षटकात तरी शेखर 11 भीमनगर महाडला वापसी करून दिले गोलंदाजी करताना. पहिल्या षटक त्याने हाताळलं होतं, 16 धावा दिल्या होत्या, पण आता जे बॅटिंग पॉवर प्ले तो हाताळतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले होते त्यांनी. ऑफ कटर अटेम्प्ट केला, एकेरी धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. आता ती परिस्थिती हाताळली त्या आतिशने खऱ्या अर्थाने. मी नेहमी सांगत असतो समालोचन कक्षातून, परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं ना, तो खऱ्या अर्थाने जग जिंकण्याची जिद्द ठेवून पुढे सरकत असतो, आणि तेच करतोय तो मैदानात खऱ्या अर्थाने आतिश. बिघडलेली परिस्थिती आता आपल्या आवाक्यात आणतोय तो आतिश गोलंदाजी करताना. धावा जात होत्या, धावांवर रोख दिला, विकेट घेतले आतिशने या पॉवर प्लेच्या षटकात. राहुल कदमसाठी बॅटची कडा इथेही घेतले. आतिशच्या या षटकातील येतोय तिसरा विकेट. अर्थात हास्य विनोद सम्राट भाऊ कदम याच्यावर चित्रित झालेले आहे सॉन्ग पांडू चित्रपटातला आपण ऐकत होतो. नवीन फलंदाज येतोय बंडी. अर्थात क्षेत्र कोणतेही असू, आयुष्यात तुम्हाला कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. हे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागतील मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने आतिशने या सामन्याचं चित्र बदलवलं. चित्र बदलवणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी. विलास कडून त्याचा सातत्याने कॉन्फिडन्स बूस्ट करताना विलास त्याच्या माध्यमातून करतोय. आपल्या गोलंदाजाला ॲप्रिशिएट करतोय तो, चांगली गोलंदाजी केली. कारण
तो सातत्याने आतिशच्या मागे राहून त्याला समजावतोय, सांगतोय कशा प्रकारे गोलंदाजी करायची. भालू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतली होती, गली रिजन मध्ये चेंडू जात होता. एकेरी धाव बंटी होता स्ट्राईकला. एकेरी धाव बंटीला मिळते, बंटीचं खातं उघडते. काय पॉवर प्लेचं षटक हाताळले, 21 गोलंदाजी, 3 धावा फक्त दिल्या आणि 3 गडी बाद केले आतिशने. अप्रतिम गोलंदाजी. शेखर 11 भीमनगर महाड साडी. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकलं आणि आतिशला लगातार गोलंदाजी दिली नाही सनी गुलगुलेनी. ही स्ट्रॅटेजी चांगली होती आणि ती वर्क करून गेली. प्लॅन ए इथे सक्सेसफुल ठरलाय. आता पुढच्या रणनीती, पुढचे डावपेच इथे मैदानात आखले जात आहेत. विलास, सनी गुलगुले, आणखीन एक 2-4 खेळाडू ते डावपेच आखण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. आपली सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आणि ती ऊन झेलण्याची तयारी या खेळाडूंकडून सातत्याने होते, आपल्याला पाहायला मिळेल. आता महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलाय, एक नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आणलाय. सूरज मस्कर गोलंदाजीसाठी येते. गोरेगाव मध्ये छोटस गाव आहे, तिथून सूरज येतो. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हा मोठा फटका आहे. सूरजचं स्वागत केलं इथं बंटीनी. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर मात्र त्यांनी प्रत्युत्तर दिलं. 77 धावा इथे होत आहेत. सदुसष्ट धावा आहेत. आमच्या स्कोरर कडून चूक होते, सॉरी टू से. हा चांगलं क्षेत्ररक्षण सूरजचं, इथे धावबाद होईल. बाळूला माघारी जावं लागेल. अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून इथे अनुभवते. खरं तर क्रिकेटला रंगीबेरंगी दिवस आले, सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटला राजश्री आला. अर्थात पूर्वी राजे लोकच क्रिकेट खेळायचे, पण मधल्या काळात आपण खेळाडूंना क्रिकेट खेळताना पाहिलं. तदनंतर राजश्रेयात क्रिकेट जेव्हा गेलं, तिथून आपण पाहाल तर क्रिकेटला एक चांगले दिवस क्रिकेटरांसाठी इथे मिळाले. रातोरात एखादा खेळाडू यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्धी शोधात येतो. टेनिस विश्वात त्याला मग खूप मागणी वाढते. सूरज मस्कर इथे बंटीसाठी. चांगला चेंडू, फटका चांगला नाहीये. एक धाव इथे मिळेल फक्त बंटीला. दुसरी धाव घेण्याची इच्छा होती त्याची, खूप प्रयत्न त्यांनी केला, पण दुसरी धाव इथे त्याला मिळत नाहीये. एकेरी धावावर त्याला समाधान मानावं लागते. एकेरी धाव आणि धावसंख्या होती 68 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, अर्थात ठेच लागल्यानंतर सुचलेलं शहाणपण सूरजचं इथं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर त्याच्यावर आक्रमण झालं होतं बंटीकडून, त्यानंतर बंटीला त्यांनी अप्रतिम चेंडू हाताळले. धावबाद सुद्धा झाला. बाळू झेब देशमुख आपल्याला विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये या. जिमात खतीब आपली वाट पाहत आहेत. सूरज मस्कर
चांगला चेंडू अजून त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय नवीन फलंदाज हर्ष. एकेरी धाव हर्षला इथे मिळते. हर्ष आपलं खातं उघडते, धावसंख्येत भर टाकते. धावसंख्या होते 69. सूरज भास्कर बंटीसाठी हा चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता, खोदून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, एकेरी धाव इथे मिळेल. माजिद कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पांढरी लाईनला. एक धाव बंटीला, एक धाव आणि धावसंख्या होती 70 धावा. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक सुरू आहे. हे शेवटचं षटक संपलं का आपली टीम 11 प्लेइंग 11 पुढील सामना ज्यांचा आहे त्यांनी आमच्या टेक्निशियनकडे संपर्क साधायचा आहे. टीम प्लेइंग 11 देऊन आणि टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. हे षटक संपलं का आपण लगेच टॉस करणार आहोत पुढील सामन्यात. आणि कॅप्टन जे टॉससाठी येणार आहेत त्यांनी आपला डिसिजन घेऊनच यायचा आहे. टॉस बॉक्समध्ये कुठलाही अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. चांगला स्ट्रोक आहे. सूरज आहे तिथे क्षेत्ररक्षक, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. सूरजला माहिती होतं म्हणून त्यांनी स्ट्राईक एंडला थ्रो केली होती, पण तो झेल टिपता आला नाही सनी गुलगुलेला. दोन धाबा इथे बट्टीलाच मिळेल स्ट्राईक. इजा होते ती सनीला, कारण तो चेंडू मलाही माहिती आहे, मी यष्टीरक्षण केले. हा चेंडू नक्कीच त्याच्या बोटावर जोरात आदळलाय. स्वप्नील डायरेक्ट हिट करण्याचा इरादा माजिदचा. आणखीन एक धाव इथे मिळेल. 3 धावा इथे मिळतात बंटीला. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा, जिथे फक्त 2च धावा गेल्या असत्या. खराब क्षेत्ररक्षण, नाखुश आहे विलास, त्याची चिडचिड होते. त्याला माहिती आहे एक प्रीमियर लीग आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे. कारण तो 100% देतोय तर त्याला नक्कीच वाटतं की बाकीच्या खेळाडूंनी 100% दिलं पाहिजे. स्वप्नील हरसाडी बॅकफुटला जाऊन चेंडू स्ट्रोक खेळला. अर्धा तास स्ट्रोक खेळला नाही तर बॅटवर येऊन चेंडू लागला. इतका उशिराने स्ट्रोक खेळला हर्षने. एकेरी धाव आणि धावत संख्या होते 76 धावा, 76. शेवटचं षटक सुरू आहे. मोठे स्ट्रोक येत नाहीत पण धावा येत आहेत. 6 धावा आल्या 3 चेंडू मध्ये. बाउंड्री मात्र येत नाहीये. बंटी आहे स्ट्राईकला. अपेक्षा आहे वर्मा कॅटरेज संघाला 100 धावा होतील, पण आता इथे 100 धावा होताना दिसत नाहीयेत. आणखीन एक खराब स्ट्रोक बंटीचा. दुसरी धाव घेण्याचा निर्णय असेल. सूरज आहे तिथे, इथे बंटी बाद. फलंदाज येतोय
सूरज, अनुज अनुज आहे एक अतिशय चांगला गोलंदाज. आता अफझल 11 महाडचं प्रतिनिधित्व तो सातत्याने श्रीवर्धन तालुक्यात करते. एक चांगला गोलंदाज महाडकडून. अनुज आता फलंदाजीसाठी. सूर्य गोलंदाजी इथे अनुजने मात्र धाव घेतली बॅटिंग एंडला, कारण फलंदाज हर्ष येईल इथे बाद. आठ विकेट बाद झालेत. 9वा आणि 10वा खेळाडू मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. 11वा खेळाडू डगआउट मध्ये आहे. 8 षटकं हे लॉंग क्रिकेट आपण पाहिलं. स्थानिक खेळाडूंना ग्रामीण खेळाडूंना खेळणं खूप कठीण जातं, कारण 4 आणि 5 षटकं खेळली जातात आपल्याकडे सातत्याने. 8-8 षटकांचा खेळ आपण पाहिलं. कालही टीम ऑल आउट होत होत्या. सूर्य गोलंदाजी इथे. फलंदाज बाद होईल. षटक संपले. 8 षटकानंतर पुढील रायडर्स. चला टॉस होईल. छापाचाच कॉल आहे आणि झटाम एंटरप्राइजेसने नाणेफेकी जिंकले. काय निर्णय असेल आपला? 8 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारले. धावा येत आहेत. आजच्या दिवसात धावा आल्या नाहीत, पण पहिल्या 2 दिवसात 90+ 100+ धावा आल्या 8 षटकात. तर किती धावांवर रोखाल झटाम एंटरप्राइजेस आपण तवक्कल बेकरीला? कारण जबरदस्त फलंदाजी लाईनअप आहे त्यांच्याकडे. 75 ते 80 रनापर्यंत रोखायची कोशिश करू आम्ही. 75 ते 80 राऊंडमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल नक्की, पण त्या प्रकारची गोलंदाजी काय आहे? कुणापासून तुम्ही सुरुवात कराल? कारण 2 ओव्हर पॉवर प्ले आहेत, एक बॅटिंग पॉवर प्ले पण आहे आणि 8 षटकांचा सामना आहे.
सादिक परदेशी आमचा चांगला बॉलर आहे आणि फौजान मुकादम आहे प्लस साईम चांदले आहे. एक दोन प्लेयर्स आमचे आज आले नाही. दर्शन नाही काय ना शुभम शुभम मशिलकर तर तो आला नाही. त्याची आम्हाला कमी महसूस होणार. नक्कीच एखादा खेळाडू कमी झाला नाही कारण लीगमध्ये ऑप्शनमध्ये खेळाडू घेतले जातात. 11 खेळाडूंसोबत उतरावं लागले. मी मसूदकडे जाईन. मसूद, टॉस जिंकून नो डाऊट तुलाही क्षेत्ररक्षण करायचंच असेल. हां, फिल्डिंगच होती आमची पण. पण आता फलंदाजी आली तर किती धावा त्यांनी सांगितले 70 ते 75 धावा, पण 8 षटकं पाहिली. तुझ्यासारखा फलंदाज जर असेल, आणखी तुझ्याकडे फलंदाजी लाईनअप असेल त्याची चर्चा करू. पण किती धावा करण्याचा मानस असेल टॉस हरल्यानंतर? त्यांचा बॅटिंग लाईनअप चांगला असेल आणि आमचा पण बॅटिंग लाईनअप चांगला आहे म्हणून आम्ही 100 प्लस काढणारच. 100 प्लस करणार आहे. तुम्ही कुणापासून सुरुवात करशील? कोण बॅटिंग ओपनर असतील तुझे? ओपनिंगला आता 3 ऑप्शन आहेत आमच्याकडे. एक लेफ्टी आहे आमच्याकडे, फैसल, परशुराम आणि मी. 3 चांगले खेळाडू आहेत तुझ्याकडे, नो डाऊट. पण एखादा हिटर जो मध्ये येऊन बिग हिटिंग करेल, 5-6 चेंडू जरी खेळला तरी एक 25 ते 30 धावा करेल, असा कोण आहे जो शेवटच्या षटकात फटकेबाजी करेल, एक बिग हिटर? असा एक अश्कार आहे, आदिल आहे, जिमाद आहे. 2-3 प्लेयर आहेत आमच्याकडे. 2-3 प्लेयर आहेत तुला. तर नक्कीच तुम्हाला दोघांनाही या स्पर्धेसाठी MMPTCL साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चॅम्पियन्स व्हा मित्रांनो अंतिम 10व्या दिवशी. वळूया आपण कॉम्बॉक्सकडे. इथे झडाम एंटरप्राइजेसने जिंकलाय टॉस आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. धन्यवाद.
हॅलो. मनगाव हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या तिसऱ्या दिवसात पहिला आहे आणि आव्हान दिले. कोणता संघ आहे? भीमनगर महाड. भीमनगर महाडचे आता 2 गडी बाद झालेले आहेत आणि धावा आहेत त्या 9 धावा, 2 गडी बाद. पहिलं षटक संपलेलं आहे. 2 बॉल बाकी आहेत, शिल्लक आहेत. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि गोलंदाजाला हॅट्रिकचा चान्स आहे. गोलंदाजाने हॅट्रिक जर घेतली तर त्याला माझ्याकडून 100 रुपयाचा प्रतिशोध देण्यात येईल.
अनुज यांनी 2 गडी 2 चेंडूवर बाद केलेले आहेत आणि हॅट्रिकवर आहे. फलंदाजीला आज चांगला चौकार, प्रयत्न खूप केला परंतु अडवता आला नाही आणि चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. धावा झाल्या 13, 2 गडी बाद 13. शेवटचा चेंडू. 13 धावा दिलेल्या आहेत परंतु 2 गडी प्रमुख बाद केल्यामुळं 13 धावांचे मोल तेवढा मोठा नाही होऊ शकत. तिसरा गडी बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले. नवीन फलंदाज येत आहे तो अनिकेत येत आहे. अंकित आणि गोलंदाजीसाठी आलेलं दर्शन. वर्मा कॅटरर्स कडून गोलंदाजीला आलेले दर्शन पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले. पाहूया या गोलंदाजाला कुठपर्यंत यश येत आहे की फलंदाज त्याच्यावरती आपला प्रहार करतोय. धावाला सुरुवात केली, अंपायरला पार केलं, चेंडू चांगला चेंडू परंतु तेवढीच चांगली हिट दिली आणि क्षेत्ररक्षण गचाल झाल्यामुळं 1 रन मिळाली. अन्यथा 1 रन घेतलाय, 1 धाव झालेली आहे. तीन बाद 14. कट केलाय परंतु गचाल क्षेत्ररक्षण 4 धावा. क्षेत्ररक्षण गचाल झाल्यामुळे चेंडू सीमेरेषे बाहेर गेलेला आहे. चांगलं यश मिळवलंय दर्शननी. एकच धाव मिळेल. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 19 3 विकेट के बदले में 19 रन. 3 टू गो. दर्शन करून चांगली गोलंदाजी होत आहे.
अजून त्याच्यावर फलंदाजाला प्रहार करता आलेला नाही आणि चौकार किंवा षटकार मारता आलेला नाही. हाही चेंडू सीमेरेषे बाहेर, 4 धावा. धावा झाल्या 23. चांगला फटका, परंतु एकही धाव घेता आली नाही फलंदाजाने. गोलंदाजाने आपल्या स्वतःच बॉलिंगवर बॉल अडवलाय आणि रोख दिलेली आहे. चांगला फटका आहे आणि 4 धावा मिळण्याची शक्यता आहे. 4 धावाही मिळाल्या. यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. एकीकाळी चांगला धडाडीचा फलंदाज होता तो. 27 धावा झालेल्या आहेत आणि ओव्हर संपलेले आहेत 3. 2 ओव्हर 27 धावा आणि 3 गडी बाद. बरोबर ना? 3 गडी बाद 27. पहिल्या षटकामध्ये 13 धावा तर दर्शनच्या दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. आता गोलंदाजीला आलाय तो कोणाला अनुज परब. अच्छा, हा, अनुज आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 2 गडी बाद 14 धावा दिल्या होत्या, 13 धावा, आणि आता आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन तो गोलंदाजीला येत आहे. क्षेत्ररक्षण जमवलं जात आहे. जरा शक्यतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावण्यात यावे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सामने व्हायचे आहेत आणखी. प्रत्येक संघाला 40 मिनिटं दिलेली आहेत. त्याच्या अतिरिक्त जर वेळ घेतली जाईल तर त्याला दंड शासित करण्यात येईल. गुड कॅच. कीपरचं जेवढं नाही कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि गडी बाद झाले 4. तिसरं षटक चालू आहे. धावा झाले 27 आणि गडी बाद झाले 4. चांगली गोलंदाजी करताना शेखर महाड वर्मा कॅटरर्सच्या क्षेत्ररक्षणी आणि गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत शेखर या संघाला रोखून पकडलेला आहे. नवीन फलंदाज कोण आहे? स्वप्नील.
चांगला कट केला आहे. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावालाही सुरू नाही, एक धावावरच रोखून धरले. चांद्र क्षेत्ररक्षण. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन अनुज. चांगला कॅच घेतला. 5वा गडी बाद. म्हणजे अनुजने आपल्या दुसऱ्या कोट्यात पण 2 गडी बाद केलेत. टोटली त्यांनी गडी बाद केले 4. नाही, एक दर्शनाला मिळाला. 5 विकेट अनुजला मिळालेले. चांगली गोलंदाजी करताना दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट, पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट, टोटली 5 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. मिडा आता फलंदाजीला येत आहे तो. कोण आहे? 5 गडी बाद, 28 धावा. फलंदाजीसाठी आले तो माजिद. माजिद आलेला आहे, पण तो नॉन सेकंडवर आहे, कारण क्रॉस झालेला होता फलंदाज, त्यामुळं स्ट्राईक एंडवर माजिद सेकंड आहे. अच्छा, त्यालाही चकवलं, पण बॉल अति ऑफ स्टेमच्या बाहेर गेल्यामुळं वाईट देण्यात आलेला आहे. 1 धावांची वाढ. धावा झाल्या आहेत 28 आणि आवश्यकता आहे ती 78 धावांची. 29 धावा आणि आवश्यकता आहे ती 78 धावांची. फेकी अचूक न झाल्यामुळं फलंदाज वाचला नाही, अन्यथा फलंदाज धावचीत होऊ शकला असता. हा चांगला आहे, पण तू चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दोन धावा. 31 धावा, 5 गडी बाद. 32 धावा. शेवटचा चेंडू जायचा आहे. चांगला कट केलाय, परंतु तिथं क्षेत्ररक्षणामुळे धाव 2च मिळतील. चौतीस. अजून 44 धावांची आवश्यकता. अजून 5 ओव्हर आहेत आणि धावा पाहिजेत त्यात 44.
परंतु चांगली गोलंदाजी करत असल्यामुळं क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. शक्यता आहे की 44 धावामध्ये त्यांना ते रोखूही शकतील किंवा एखादा चांगला जर फलंदाज असेल तर तो सामना फिरवू शकतो आपल्या बाजूने. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो तवक्कल बेकरीचे ऑनर जिमात खतीब आणि फैसल जटाम या दोन सुफियान जटाम या दोघांच्या मध्ये हा सामना रंगणार आहे. तरी सर्व क्षेत्ररक्षकांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा. चौथा चेंडू पंचांचं काय म्हणणं आहे? बॉल नवीन बॉल बदलण्याकरता सामना थांबलेला आहे. बॅट्समन्स करता अथवा क्षेत्ररक्षकांकरता जर पाणी द्यायचं आहे तर पाणी घेऊन जावं त्यांच्या 12व्या प्लेयरनी. चौतीस धावा. अठ्याहत्तर पाहिजे 77 म्हणाय. चौथं षटक घेऊन येतोय तो रोहित. आपल्या संघासाठी चौथं त्याचं स्वतःचं पहिलं षटक. रोहित गोलंदाजी करतोय तो अनुजला चांगला कट केलाय परंतु धाव एकच मिळेल कारण त्याचा क्षेत्ररक्षक आहे. 35 43 43 रन टू विन. पाचवा एक बॉल गेला. 29 चेंडूनी 44 धावा 43 धावा. एकच धाव मिळेल. रोहितने चांगलंच जकडून ठेवलेला आहे फलंदाजाला. स्ट्राईकवर आहे माजिद. त्याला गोलंदाजी करत आहे तो रोहित. माजिदने चांगला फटका दिला पण तो एकच धाव मिळेल. दुसरी धाव मिळेल नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळालेली आहे. धावा जिंकण्यासाठी पाहिजे 42. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळेल. धावा झाल्या 38 ना. धावा झाल्यात 38. 40 धावांची आवश्यकता आहे. 40 धावांची आवश्यकता आहे.
रोहित गोलंदाजी करतोय माजिदला. रिव्हर्स शॉट मारलेला आहे चांगला. चेंडू सीमेरेषे बाहेर 4 धावा. आता माजिद आणि स्वप्नी यांच्यावरती संघाची मदार आहे. आता बघूया ते आपल्या संघाला कुठपर्यंत विजयी करतायत. चौथं षटक शेवटचा चेंडू. रोहित आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय तो माजिदला. आता याच्या पूर्वीच्या चेंडूवर माजिदने रिव्हर्स शॉट घेऊन 4 धावा मिळवलेल्या आहेत. रोहित धावायला सुरुवात केली. अंपायरला पार केलं, चेंडू फेकला आणि माजिदने चांगला शॉट मारला, परंतु मागे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 43. 35 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. आणि 24 बॉल 38 धावा. पाच गेले. हा? चार ओव्हर 28 थोडी पाहिजे धावा. 8 चौक 32. 32 आणि 8 नंबर 4 36 धावा. 35 जाऊन तर जवळपास 9चा टार्गेट. शक्य आहे जोडी. चला ठीक आहे, बघूया आता. थोडक्यात आहे आता, काय चिंता करण्याची आवश्यकता नाही. गोलंदाज आलाय तो दर्शन. आलं. लोअर पर्यंत बघा काय एखादं. हा बोला. हा मी ठाण्यात घेतली. जाताना जर 6 महिन्यापेक्षा कमी असले आणि एखादं व्हिजिट विजा आहे ना, कारण ते भरोसा ऍटलीस्ट 6 मंथ व्हॅलिडिटी पाहिजे. नाही तर कमालला साहेबचा परत पाठवला. ओके मित्र, ग्राउंड. हॅलो. दर्शन आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन 5वं षटक आहे दर्शनचं. आणि चेंडू ऑफ स्टेमच्या बाहेर
अंपायरचा वाईटचा इशारा. एक धाव अतिरिक्त. धावसंख्या झाली 44. एक धाव निश्चित मिळेल. एकच धाव. क्षेत्ररक्षण बरोबर न झाल्यामुळं एकच्या ऐवजी 2 धावा गेल्या आणि धावा झाल्या त्या 46. दर्शनच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. नॉन स्ट्रायकवर आहे तो माजिद आणि स्ट्रायकवर आहे तो माजिद. स्वप्नील माजिद. चांगलंच चकवलंय माजिदला. एकही धाव घेता आलेला नाही. भीमनगर आणि शेखर. दर्शन पुन्हा कट केलाय. एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावाला धावतायत दोन्ही गोलंदाज आणि दोन्ही धाव पुरा करतील. 2 धावा. 48 धावा झाल्यात. 48. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आणि 18 आणि 2 20 चेंडू शिल्लक. बरोबर ना? 3 चेंडू शिल्लक आहे. 3 to go. धावा ज्या पाहिजे जिंकायला त्या 30 आणि समोरच्या संघाला विकेट पाहिजे त्या 5. माजिद आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क नाही झाला चेंडू आणि बॅटचा. चेंडू गेला निर्धाव. दर्शन बोल्ड. उत्तम चेंडू दर्शनचा. दर्शनला विकेट मिळालेली आहे. अनुजने आपल्या 2 ओव्हरमध्ये 5 गडी बाद केलेत आणि आता 6वा गडी जो बाद झाला तो दर्शनला मिळालेला आहे. आता पुढील गोलंदाज संदीप. हा फलंदाज आलाय तो संदीप आणि गोलंदाज शेवटचा चेंडू दर्शनच्या कोट्यातील. एक धाव निश्चित मिळेल. एक धाव घेतली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही करणार नाही कारण चपल क्षेत्ररक्षण आहे.
49 धावा आणि 5 गडी बाद, शेवटचे 6 गडी बाद, शेवटचे 3 षटकार शिल्लक, 29 धावा जिंकण्यासाठी, 29 धावा, 3 षटकार ना, सरासरी 10 धावा पर षटक पाहिजे. सहावं षटक घेऊन येतोय तो रोहित. रोहितचं दुसरं षटक आहे ना. हे काय रोहित आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन. स्वप्नील आणि संदीप तीन षटक बाकी आहेत. स्ट्राईक एंडला जो आहे तो संदीप. आपल्या संघासाठी किती धावा करतोय ते बघूया. रोहित धावायला सुरुवात केली, अंपायरला पार केलं, चेंडू फेकला आणि तेवढंच चांगलं हे काय षटकार जाईल. षटकार आपल्या संघासाठी 6 धावा. सहावं षटक रोहितचं. या षटकात रोहितला षटकार बसलेला आहे. रोहितने धावायला सुरुवात केली, अंपायरला पार केलं, पुढंच फटका मारलाय, पुन्हा षटकार जाईल की कॅच बघूया. कॅच. 7वा गडी बाद. जिंकण्यासाठी 23 धावा पाहिजेत. गडी बाद झाले 7 आणि षटक चालू आहे 6वं. दुसऱ्याची भेट नाही दिली. विचारता आम्ही टाइम विचारता माझी कधी आज भेट नाही झाली. मी घेतो ना, तुम्ही काळजी करू नका. दवा द्यायचा पाहिजे, दवा द्यायचा पाहिजे. जाताना मला नेहमी घेऊन जा, सत्ता देऊन जा, सत्ता देऊन जा. ठीक आहे, ठीक आहे. हो, चांगली गोलंदाजी करताना रोहित. स्वप्नील आहे आणि हा कोण? आतिश. गोलंदाज आहे. हॅलो रोहित. गोलंदाजी करता येतो संदीपला. चांगला कट केलाय. 4 छक्का, 6 धावा. षटकार
रोहितचं षटकारांनी स्वागत केलंय. संदीप 17 धावांची आवश्यकता. 17 धावा. 13 धावा चेंडू शिल्लक. 13 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता. आणि गडी पाहिजे 3. शेवटचा चेंडू रोहितचा. रोहित स्वप्नीलला चांगला केला. चौक 4 धावा. 4 धावा. धावा जिंकण्यासाठी आणि क्षेत्ररक्षक संघाला जिंकण्यासाठी 3 गडी बाद करण्याची आवश्यकता. अटीतटीचा सामना चालू आहे. 12 चेंडू 13 धावा आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 3 गडी बाद करण्याची आवश्यकता. सामना कोणाच्या बाजूने पलटतोय ते बघूया. आलो. गोलंदाज कोण आहे? प्रथमेश. आपल्या संघासाठी 7वं षटक घेऊन येणारा प्रथमेश आणि त्याच्या समोर स्वप्नील, आतिश नाही, स्ट्राईक एंडवर आहे तो आतिश. आपल्या संघासाठी आतिश किती धावा करतोय या ओव्हरमध्ये ते बघूया. प्रथमेश आपल्या कोट्यातील पहिला षटक घेऊन चेंडू घेऊन कट केलाय. 1 धाव निश्चित मिळेल. प्रथमेश स्वतः बॉल अडवतोय. 1च धाव मिळेल. 11 चेंडू 12 धावा. सामन्याचं समीकरण असं आहे. 11 चेंडू 12 धावा. गडी पाय बाद करायचे ते 3. 11 चेंडू 12 धावा. चांगला कट केलाय. निश्चित 1 धाव झाली. दुसरी धाव पूर्ण करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथं क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव दिली. 10 चेंडू 11 धावा. 10 चेंडू 11 धावा. आतिश गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. आपलं क्षेत्ररक्षण लावताना प्रथमेश. चौकार नाही. चौकार
आपल्या बॅटमधून आतिशी दाखवून दिलेली आहे. एकाहत्तर धावा झालेल्या आहेत. आता जिंकण्याकरती 7 धावांची आवश्यकता. हा जो झेल होता तो विकेट किपरनी घ्यायला पाहिजे होता. क्षेत्र हा झेल जर घेतला असता तर सामना त्यांच्या बाजूनी पलटू शकला असता, परंतु हा झेल त्याला घेता आला नाही आणि फलंदाज आतिश याला जीवदान मिळालेलं आहे. प्रथमेश चांगला फटकार आहे, परंतु आतिश बाद झालेला आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. गडी बाद करायचे आहेत 2. जिंकण्याकरता धावा पाहिजे ते 7 ना. जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. कॅच आहे. नाही 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 नाही. दोन धावा घेतल्या. 1 धावेच्या जाग्यावर 2 धावा. सुमेश याने आपल्या पहिल्याच याच्यामध्ये 2 धावा केलेल्या आहेत आणि स्वप्नीलने 2 धावा घेतलेल्या आहेत. आता धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या 5. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. सात षटक झालेली आहेत. 8वं षटक शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 5 आणि वर्मा कॅटरर्स फिल्डिंग करते. त्यांना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट पाहिजेत आणि गोलंदाजी करता येतोय तो आमिषला 2 गडी बाद करता येत आहेत की स्वप्नील आणि सुमेश हे आपल्या संघाला विजयी करतायत. आता या शेवटच्या षटकात प्रेक्षकांना दिसून येईल. आमिष 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. हा सुमेश तोंड देतोय तो आमिषला. आमिष गोलंदाजी. आपल्या षटकातील पहिला चेंडू. बॉल सोडला. 2 धावा निश्चित मिळतील आणि 2 धावा पूर्णही केल्या.
जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 5. चेंडू शिल्लक 5 आणि धावा पाहिजे त्या 2 3 धावा. पण तो बॉल अटवल्या होता, कॅच नव्हता. हा कॅच गडी बाद केला आहे. साठी धावा पाहिजे त्या 3. 4 चेंडू 3 धावा 9 गडी बाद. 9 गडी बाद. शेवटचा फलंदाजी करता येत आहे आणि आपल्या संघाला विजय करायचा असेल तर त्याला 3 धावा कराव्या लागतील. स्वप्नील आहे ना, हे बाबा. जर स्कोर इक्वल झाला तर मग सुपर ओव्हर खेळावा लागेल. दोन्ही संघाला सूचना. 4 बॉल 3 धावा. जर 2 धावा करता आल्या तर सुपर ओव्हर खेळावं लागेल. चंदन, आता चंदन आपला श्वास सोडतोय. सुगंध हे समोरच्या संघाला सुगंधीचा चान्स देतोय. हे चांगलं. 4 धावा. जिंकला संघ जिंकला. चंदनने आपला सुगंध